आपण पाहतो शाकीरजी बावला सरांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्यांचा गजर एमसाठी होऊन जाऊ द्या. चला जास्त वेळ घेणार नाही, वेळ आपल्याकडे थोडंसं कमी आहे. याच्यानंतर लगेचच आपण वळूया. चला आपण पाहतोय बेस्ट बॅटर ठरतो या स्पर्धेचा. एनी गेसेस बेस्ट बॅटर ज्याच्या फळीतून सर्वात जास्त धावा आल्या तर युवा फायटर संघ कॅप्टन शाकीर शाकीर प्लीज या. शाकीर यायचे. जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनिटं मी घेईल. जरूर शाकिर क्या कहना चाहेंगे? जरूर एक टफ फाइट मुकाबला आपने देखा खेला, इस पूरी प्रतियोगिता के बारे में क्या कहना चाहेंगे? पालघर में बहुत कम अंडरआर्म क्रिकेट की प्रतियोगिता होती है और आजकल जरूर शाकिर स्पीच देने के लिए भी वायरल है, जितना अच्छा खेलता उतना अच्छा बोलता भी है. तो प्लीज इस पूरे प्रतियोगिता के बारे में कुछ क्लोजिंग रिमार्क्स. पहले तो बोलूँगा कि बहुत ही अच्छा टूर्नामेंट था, क्योंकि पालघर में बहुत कम ऐसे टूर्नामेंट होते थे. इससे पहले लास्ट टाइम नवली में टूर्नामेंट हुआ था, वो अच्छा हुआ था, लेकिन आज तक का सबसे बेस्ट टूर्नामेंट है पालघर का, क्योंकि टी शर्ट जो दिए, फिर पूरा आउटफील्ड जो बनाया है,
पिच बनाया है, क्योंकि पिच भी बहुत ही अच्छा बनाया है और बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट था। और हम लोग की मैच की बात करूँगा तो स्कोर तो हम लोग का हुआ नहीं, लेकिन जो बॉलिंग में हम लोग ने जितना एफर्ट डाल सकते थे उतना पूरा 100% हम लोग ने दिया। लेकिन जो हम लोग 3 बॉलर सीनियर थे, जैसे कि हम लोग 10-12 साल से कुछ खेल रहे 3 जन, तो इसलिए हम लोग 3 जन ने बॉलिंग अच्छा डाला। लेकिन अज्जू हम लोग में हिस्सा लीन हुआ है, तो शायद वो प्रेशर पब्लिक का झेल नहीं पाया। लेकिन उम्मीद करता हूँ कि नेक्स्ट टूर्नामेंट और उससे आने वाले दूसरे भी सब टूर्नामेंट है उसमें इंशाल्लाह वो अच्छा परफॉर्मेंस करेगा और उस पर पूरा मुझे भरोसा है। थैंक यू। चलिए ऑल द बेस्ट आपको आने वाली अगली प्रतियोगिताओं के लिए. शाकिर मुल्ला साहब आता पण ऐकला. चला बेस्ट बॅटर्स दीपक पुन्हा एकदा आपण यायचे. काही अवॉर्ड्स आपल्याला देणं बाकी आहे. मयूर मोरेच्या माध्यमातून जी बॅट आपण पाहतोय ती आपण द्यायची. मयूरलाच मी विनंती करेल. सांगवी मोरे मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम मी आपल्याला विनंती करेल प्लीज आपण आपला शुभ हस्ते दीपकला देऊया. बॅट्स स्लीव्ज आपण पाहतोय एवढी बक्षीस आहेत की अर्थातच आम्ही सुद्धा कुठेतरी विचार केला. मयूर मोरे आणि सांगवी मोरेना आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती. दीपकसाठी एकदा अजून जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. संघवी मोरे अर्थातच चला थर्ड प्राइज साई गणेश सातपडी ब. साई गणेश सातपडी ब. सिरीजची चर्चा मैदानाच्या बाहेर सुरू आहे. सिरीजचा प्राइज पण आपण देऊया. सायकल कोणाच्या घरी जाईल थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचूया. साई गणेश सातपडी ब. कर्णधार नसेल कोणी रिप्रेझेंटेटिव्ह या किंवा प्लीज ऑर्गनायझिंग कमिटी एकाने जॉईन व्हा. थर्ड प्राइज आपण पाहतोय. चला लगेच साई गणेश सातपडी ब नाहीये. प्रतिनिधी यायचा वेळ आपल्याकडे थोडंसं कमी आहे. चला एकदा साई गणेश सातपडी ब संघासाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. त्यानंतर लगेचच रनर अप टीम ज्यांच्या नावाच्या पुढे जरी युवा असलं तरी त्यांनी खेळ प्रौढांसारखं केलंय. युवा टायगर पूर्ण टीमने यायचंय प्लीज. सेकंड प्राइज मी विनंती करेल होड चषकाची कमिटी पूर्ण कमिटीला विनंती प्लीज सर्वांनी या. युवा टायगर प्लीज रनर अप अप्रतिम खेळ तुम्ही केलाय. एकदा युवा टायगर साठी जोरदार टाळ्या शिट्ट्या होऊन जाऊ द्या. होड चषक रनर अप. चेक. चला कैप्टन रवि आपसे गुजारिश आप रुकिए. आपकी 2 मिनट जरूर बाइट ली जाएगी. रवि चला रवि 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 आप आइए प्लीज. आ जाइए रवि प्लीज. सातत्याने अनेक वर्षापासून युवा टायगर संघाचा अर्थातच पार्टीचा कणा राहिलाय रवि. वन ऑफ द सीनियर प्लेयर जो स्वतः एवढा युवा है. युवा टाइगर संघाचा आपण पाहतो रवि यादव नगर बोईसर विभागातील संघ है. रवि क्या कहना चाहेंगे इस पूरी प्रतियोगिता के बारे में. जरूर युवा टाइगर आपके नाम के आगे जरूर युवा है पर आपने खेल जरूर प्रॉमिसिंग इस पूरे सीजन में किया है. अपनी टीम के बारे में सबसे पहले क्या कहना चाहेंगे. इस प्रतियोगिता कैसी लगी आपको.
तो देखिए टूर्नामेंट तो काफ़ी अच्छा था। टूर्नामेंट पालघर में हम लोग दूसरी बार खेले, नवली में खेले कि यहाँ खेले। टूर्नामेंट बहुत अच्छा था और हमारी टीम की बात पे कहे तो टीम हमारा अच्छा ही खेला है। अभी हार जीत तो होता रहता है। अभी अच्छी टीम है, पैराडाइज भी अच्छी टीम है, बड़ी टीम है, तो ऊपर तो प्रेशर नहीं झेल पाए हम हमारी टीम। चलिए ऑल द बेस्ट आपके आने वाले अगले मुकाबले के लिए। रवि शॉर्ट एंड स्वीट। चला फायनल मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याची बॅट तळपली नव्हती परंतु मोक्याच्या क्षणी बडे मॅच का बडा खिलाडी निशान ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। या निशान निलेश दरबांनाच मी विनंती करेन, निलेश सर आपला शुभ असते आणि मागून आवाज येतोय कुठून तरी पॅराडाइज बोईसर संघाकडून की निलेशचं बाईट घेणं कंपल्सरी आहे। निशान थांबायचे प्लीज, निलेश कडून आवाज आलाय, प्लीज निशान द्यायचंय। अर्थातच निलेश मिश्राने तिथून आवाज दिलाय की निशांचा बाईट व्हायलाच पाहिजे। एकदा निशांसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। चला निशान 2 मिनिटं मी घेणार आहे, 2 मिनिटं। निशान सांगतो मी बॅटिंगने जास्त बोलतो या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि स्पेसिफिकली पॅराडाइज बद्दल काय म्हणशील, कारण या संपूर्ण मॅच स्पर्धेमध्ये तुझी बॅट कुठेतरी कमी बोलत होती। शेवटच्या सामन्यामध्ये मोक्याच्या क्षणी एकदा निशांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। काय बोलू, निशान सांगतो मी बॅटिंगने जास्त बोलतो। चला ऑल द वे निशान तुमच्यासाठी। चला लगेचच चला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट चला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट अर्थातच आपण पाहतोय एक कोड त्याच्यासाठी मी म्हणेल, त्याच्यानंतर आपण त्याला मैदानाच्या अर्थातच मैदानावरून मुख्य मंचावरती आमंत्रित करूया। ना थके पाव कभी ना कभी हिम्मत हारी है, देखे कई दौर मैंने और आज भी सफर जारी है। पालघर बॉक्स क्रिकेटचा बाहुबली ठरतो मॅन ऑफ द सिरीज। तब्बल त्याच्या नावावरती 74 रन आणि 8 गडी आहेत, जे के ठरतो या स्पर्धेचा मॅन ऑफ द टूर्नामेंट। महिला गटला मी विनंती करेल प्लीज, जेवढे महिला आपल्या सोबत आहे सर्वांना विनंती करेल जेके साठी एकदा जोरदार टाळ्या आणि आपण जॉईन व्हायचं आहे। मॅन ऑफ द टूर्नामेंट जबीर खान। आपण पाहतो निलेश माणी सरांची स्पेशल रिक्वेस्ट आहे जबीर साठी की सायकल चालवतच तुम्ही बोईसर पर्यंत जायचंय। चला जे के 2 मिनिट थांबायचं। महिलांना मी विनंती करेल प्लीज महिला आपण स्थानापन्न व्हा। प्लेयर ऑफ द टूर्नामेंटची ट्रॉफी सुद्धा आपण पाहतो, जे के आपण अर्थातच बाइसिकलच्या इथेच इंटरव्यू घेऊया। जबीर सबसे पहले तो जरूरी इस सीजन की आपकी कितनी मैन ऑफ द सीरीज की ट्रॉफी है? मुझे तो याद नहीं है कितना है। जरूर इस पूरे प्रतियोगिता के बारे में क्या कहना चाहेंगे और सेमीफाइनल के बारे में भी बट ऑब्वियसली आपको पूछना चाहूंगा क्योंकि हमारा जरूर एक न्यूट्रल डिसीजन था। उस पूरे सेमीफाइनल के बारे में आप क्या कहना चाहेंगे, उसके बाद इस पूरे प्रतियोगिता के बारे में क्या कहना चाहेंगे? टूर्नामेंट काफ़ी अच्छा हुआ है। पालघर विभाग में इतना बड़ा टूर्नामेंट अभी तक हुआ नहीं था। 10-15 साल में जो ये टूर्नामेंट किया है बेस्ट टूर्नामेंट किया है। और जो सेमीफाइनल में हुआ और वेवूर कमेटी ने जो डिसीजन लिया वो रूल के हिसाब से ही लिया, उनकी कुछ गलती नहीं है और अंपायर की भी कुछ गलती नहीं है। और इस टूर्नामेंट में जितने डिसीजन हुए सब फेयर डिसीजन हुए। थैंक यू सो मच जेके। हमारा भी जरूर वही प्रयास था कि एक न्यूट्रल अंपायरिंग आप तक पहुंचाई जाए। लगेच जास्त वेळ न घेता आपण जाऊया अर्थातच वेऊर चषक 2025चा चॅम्पियन संघ आपण पाहतोय पॅराडाइज बोईसर। या लगेचच
मी विनंती करेल प्लीज प्रवीणजी मोरे सर आपण जॉईन व्हायचे आणि त्या पाठोपाठ मी सर्व मान्यवरांना विनंती करेल प्लीज सर्व मान्यवर आपण सुद्धा जॉईन व्हा. संजयजी गायकवाड सर आपण सुद्धा जॉईन व्हायचे प्लीज. संजयजी गायकवाड सर प्लीज आपण सुद्धा या. आणि प्रत्येक मान्यवराला विनंती आहे पॅराडाईज बोईसर साठी वेऊर चषक साठी एकदा शेवटचा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. ऍडिशन 12 डीजे ला विनंती एक मधुर संगीत डीजे होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे. अजून एक महत्वाचा सत्कार बाकी आहे. पल्लूजी ठाकूर सर आपल्याला मी विनंती करतो सर आपण 2 मिनिटं थांबायचं आहे. या संपूर्ण सर स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल कारण पालघर विभागामध्ये खूप कमी स्पर्धा आता होत आहेत. इथे मात्र प्रयत्न वेऊर चषकाच्या माध्यमातून आणि प्रामाणिक केलाय की त्या स्पर्धांना पुन्हा एकदा सुरुवात व्हावी. आयोजन नियोजनबद्दल मी मागेच बोललो परत बोलू न इच्छितो पण सेमीफायनल आणि त्याच्या डिसिजनबद्दल मी एक गोष्ट सांगू इच्छितो. ज्यांनी सेमीफायनल मॅच बघितली नाही आहे त्यांना मी एक सांगू इच्छितो कारण एक गाव एक वरती पूर्ण दिवस ही चर्चा राहणार का ह्यांनी डिसिजन चुकीचं घेतलं की चांगलं घेतलं. पण मी अध्यक्ष या नात्याने नाही एक मनुष्य या नात्याने सांगतो की आम्हाला 1 मिनिट दिला होता त्यांच्या 3 बॉलला पेनल्टी द्यायला तर माझी आणि जब्बीरची चर्चा झाली की त्याला 3 बॉलची पेनल्टी द्यायची नाही. आम्ही 1 पाय मागे घेतला आणि सातपाटीला पुढे सांगितलं का आम्ही तुम्हीच सांगितलं होतं का 1 मिनिटात जर टीम नाही आली तर 3 बॉलची पेनल्टी. आम्ही माघार घेतली आम्ही स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आणि जब्बीरने स्पोर्ट्समॅनशिप दाखवली. त्यांनी जब्बीरवरती बोट उघडली ते चुकीचं काम केलेलं आहे. जब्बीरने त्याच वेळेला 3 बॉलची पेनल्टी दिली असती तर आम्ही 1 साइडेच जिंकले असतो. त्यानंतर एक डिसिजन झालं अंपायरने डिसिजन दिलं की तो बॉल डेट तर आम्ही कमिटीचं मानलं का अंपायरने डेड बॉल दिला होता कमिटीने सांगितलं डेड बॉल नाही आम्ही ऐकलं. जर कमिटीने आमच्या विरोधात ते डिसिजन दिलं तुम्हाला तर त्यांना मान्य करायला पाहिजे होतं. त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं आहे हे पूर्ण सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही एक अध्यक्ष या नात्याने त्यांना पेनल्टी देऊ तुमच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना पेनल्टी देऊ हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. थँक्यू व्हेरी मच. अर्थात अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार आहे. तिन्ही रजनीमध्ये सातत्याने अप्रतिम मॅन्युअल स्कोरिंग मुंबई मोरेने आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. प्लीज उर्फ मुन्ना आपल्याला विनंती आहे प्लीज निलेशजी वाणी सरांना मी विनंती करेल प्लीज आपला शुभ हस्ते आपण मुन्नाचा करूया आदर सत्कार. निलेशजी पाटील सर आपल्याला सुद्धा विनंती आपण जॉईन व्हा आदर सत्कार करायचा आहे. एकदा मृण्मयसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आणि 2 निलेश एकत्र आपण पाहिलं. त्यानंतर मी विनंती करेल पाटील नेटवर्क प्लीज या. पाटील नेटवर्क प्लीज या. पाटील नेटवर्क प्लीज या लगेचच. बिपिन जॉईन व्हा. नक्की निलेशजी वाणी सर सुद्धा काही क्लोजिंग रिमार्क देऊ इच्छिता. हॅलो हॅलो सर्वप्रथम सर्व 32 जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यांचं वेऊर चषक कमिटीतर्फे एक मनपूर्वक आभार. आणि जे वेऊर चषकचं एक ड्रीम होतं ना का आपल्या पालघर भागामध्ये एक भव्य दिव्य टुर्नामेंट व्हायची होती ते अतिशय एकदम सुरेखरित्या पार पडलं. जसं की जानेवारी महिन्यात आमची टुर्नामेंट झाली होती वेऊर गावात तेव्हा मला त्यांनी सांगितलं की आपल्याला एक टुर्नामेंट करायची आहे आणि वेऊर गावामध्ये चांगली टुर्नामेंट करायची आहे. त्यांना डेट तेव्हा भेटत नव्हती डायरेक्ट त्यांना जानेवारी महिन्यामध्ये एप्रिलची डेट भेटली होती. तरी त्यांनी 3 महिने वेट करून ही डेट घेऊन टुर्नामेंट एकदम सक्सेसफुल केली. त्याच्यामध्ये सर्व आयोजकांचा आणि सर्व बाकी जे पिच क्युरेटर सर्व मुलांचा भरपूर मोठा हात आहे. जी ही एवढी जी बंजर जमीन होती ना तिला एवढं चांगलं ग्राउंडचं रूप दिलं. आणि सेकंड थिंग जे एक घटना घडली होती सेमीफायनलच्या याच्यामध्ये त्याच्याबद्दल एक संघामध्ये भरपूर मेसेज आले होते पण ती घटना एकदा सर्वांनी पुन्हा एकदा नीट बघावी ती पूर्ण ओव्हरमध्ये पूर्ण चेक करावी. त्याच्यानंतर काय घडलं ते बघावं. फक्त कॉमेंटेटर किंवा अंपायरला ब्लेम देऊ नका कारण का सेकंड कॉमेंटेटरकडून पण एक वॉर्निंगचा कॉल दिला होता की तसं मध्ये घुसू नये. आणि या घटना मागील काळामध्ये पण घडल्या गेलेल्या आहेत
त्याच्यामुळे एक पाठपुरावा सर्वांनी करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया पाटील नेटवर्कला सन्मान चिन्ह. हॅलो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागातील एक बुलंद आवाज यशवंतजी ठाकूर यांनी पूर्ण 3 रात्र आपल्या रजनीमध्ये एक आपल्या मधुर आवाजाने सर्वांचं एंटरटेनमेंट केलं आणि एक आपल्या गावाच्या टुर्नामेंटसाठी कमी अल्पदरामध्ये कॉमेंट्री केली. तरी त्यांचा वेऊर कमिटीतर्फे त्यांचा आदर सत्कार करण्यात येत आहे. दीपेश पाटील आणि पाटील नेटवर्कवाले पण आलेले आहेत. त्यांचा पहिले दीपेश पाटील यांच्या हाते सन्मान केला जाईल. पाटील नेटवर्क साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. ब्रँड ऑफ लाईव्ह स्ट्रीमिंग. चला अंपायर अशरफजी मेमन सर आणि बिट्टू प्लीज आपल्याला विनंती लगेचच या. अंपायर्स चला अंपायर अशरफ मेमन सर आणि समीर. डीजे प्रसाद पाटील प्लीज आपण सुद्धा या. प्लीज डीजे या. अशरफ सर आइए प्लीज. अशरफ सरांचा आपण आदर सत्कार करूया. अशरफ सर त्याच्यानंतर समीर सर. मी तुम्हाला दोघांना सुद्धा थांबवेल. जी घटना घडली त्याच्याबद्दल सुद्धा थोडीशी चर्चा करायची. अशरफ सर 2 मिनिट रुकिए प्लीज. तो अशरफ सर बोल रहे. समीर प्लीज आइए इधर सर प्लीज. आणि त्यानंतर सर्व अर्थातच वेऊर चषकचे आमचे कार्यकर्ते होते. सर्वांना विनंती तुम्ही या. प्रताप अर्थातच करण सर्वांना घेऊन यायचं आपण. विकी सर्वांनी. ओमकार तुषार या लगेच. तुम्ही सुद्धा. साहिल पाटील या लगेच. जास्त वेळ घेणार नाहीये. तुमचा सुद्धा आदर सत्कार होणार आहे. ओव्हरऑल टीम अदरवाईज जनरेटर बंद होणार आहे. प्लीज सहकार्य करा. चला लवकर या प्लीज. प्रताप मेन क्युरेटर प्रताप. चला प्रेम 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 आपण सुद्धा यायचं लगेचच. पप्पा प्लीज या. पप्पुदा. आणि आता ही स्पर्धा अर्थातच दादा या प्लीज. पाटील नेटवर्कचे नितेजी पाटील सुद्धा इथे उपलब्ध आहेत. एवढ्या रात्रीमध्ये सर तुमचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि अर्थातच आता ही स्पर्धा इथे समाप्त झाली आहे असं आम्ही घोषित करतो. आणि अर्थातच भेटूया नवीन एडिशन मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.